चितळे समितीचा अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांना सादर झाला. तो काही 1000 पानांचा असं कळलं. मी तो अहवालही पाहिला नाही, पाहण्याचं काही कारण येत नाही. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत चितळे आणि त्यांचे सर्व सहकारी होते. त्यावेळेला त्याचा एक श्लेष त्रुटक, त्याच्यामधला निष्कर्ष हा त्यांनी करून द्यावा, त्याच्यासाठी 15 दिवसाची मुदत त्यावेळेला दिली गेली आणि ती 15 दिवसाची मुदत संपून त्याही बाबतीतलं काहीतरी सरकारकडे मिळालेलं आहे. शेवटी दोन्ही गोष्टी जनतेसमोर येतील ना. त्यामुळे पहिला मूळ अहवाल काय असेल आपण म्हणता येतो आणि आता जो काही निष्कर्ष करून त्याच्यातला जे काही दखल केलं असेल ते ट्रान्सपरंट पारदर्शक पद्धतीने लोकांच्या समोर यावं. मलाही हवं आहे. तुम्ही आता असं म्हणालात की निष्कर्ष आणि शिफारशींचा दुसरा अहवाल हा सुद्धा सरकारकडे आलेला आहे. नेमका तो कधी आला आहे आणि कधी सरकारकडे आला? मला या संदर्भातली माहिती नाही, परंतु त्यांना 15 दिवसाची मुदत दिली गेली होती एवढं मला माहिती होतं. ज्या अर्थी त्याच्यातली मुदतवाढ नाही झाली याचा अर्थ तो अहवाल सरकारकडे येणं क्रमप्राप्त आहे असं मी मानतो. कारण आला असता, कारण मुदतवाढ असती तर ती फाईल माझ्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाते. तसं 2 वेळेला मुदतवाढ दिली गेली. यावेळेला तसं घडलेलं आहे. याचा अर्थ जो काही 15 दिवसाचा मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली होती त्याप्रमाणे कदाचित अहवाल प्राप्त झाला असेल आणि तो यावा, तो लोकांच्या समोर जावा, माझी स्वतःची इच्छा आहे ना. सतत आरोपीच्या पिंजऱ्यात राहण्यापेक्षा नेमकं काय घडलेलं आहे ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर, एकदा जनतेच्या समोर जाणं आवश्यक आहे. दूध का दूध, पाणी का पाणी एकदा काहीतरी राजकीय जीवनात होण्याची आवश्यकता आहे. कारण सतत त्या सावटाखाली राहण्यापेक्षा स्वच्छ अंतकणाने, स्वच्छ प्रतिमेने लोकांच्या समोर जात आहेत.